पहिल्यांदा तर मी तुमचा आज पितांबरीचा खर्च वाचवणार आहे आणि त्यानंतर माझं थोडंफार हलकं-फुलकं सकाळचं रुटीन दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. हे मी घरच्या घरी घरातच बनवलेलं पनीर आहे. ते फ्रीजमध्ये काय ठेवल्यामुळे झालं, की किसून घेतलेलं इतकं गार आहे झालं आणि की ते नाही. फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे अगदीच घट्ट झालं आज मी होतं. पनीरचा त्यानंतर पराठा जे काही बनवला. मला बेसिक मसाले टाकायचे होते ते टाकलं. पण झालं असं की नाही, ते फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं थोडंसं असं बर्फ वाटेच्या साईडला असं हे झालेलं ना, साठलेलं. जसा वेळ जाईल ना तसं ते थोडंसं असं पाणी सोडायला लागलं होतं. म्हणजे मी लाटताना पहिल्यांदा पुरणासारखं लाटून बघितलं, त्यानंतर ते काय मला जमलं नाही. मग मी अशा पुऱ्या लाटून त्यावर ठेवलं आणि त्यावर दुसरी पुरी लाटून असं केलं. पण मला ते शेवटपर्यंत पनीर न्यायचं होतं, त्यामुळे थोडंसं माझं ते ओलसर झाल्यामुळं बाहेर येत होतं. पण चवीला अगदी भन्नाट झालेलं, तुम्हाला दाखवेनच मी नंतर. तर इथं पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर चपातीला पीठ मळून घेतलं. त्यानंतर फ्लावरची भाजी करायची होती, ती बनवून घेतली. पनीरचं सगळं साहित्य तयार करून घेतलं आणि ह्यामध्ये पोरांना सारखं 2-4 वेळा तरी आवाज द्यावा लागतो, तेव्हा कुठे ती पोरं उठतात. आवरायला तर त्यांचं मला काही लागत नाही, मोठी झालेले आहेत. पण सांगावं लागतं, हे कर, ते कर, ब्रश कर, अंघोळ कर, कपडे काढून द्यावे लागतात. असं किरकोळ कामं करायला लागतात. हे चालू असतं ना तिकडे माझं ते पण चालू असतं. तर इथे बघा, हे पनीर कणी थोडंसं आतच हे करायचं, कडेपर्यंत असं पसरवायचं नाही. कारण थोडंसं माझं काय झालेलं, ते बर्फामुळे थोडंसं ओलसर झालेलं म्हटलेलं ना, त्यामुळं. ह्यावर मी दुसरी अशी चपाती लाटून ठेवलेली ती टाकली आणि मधून लाटणं शेवटपर्यंत फिरवायचं. म्हणजे जे पनीर असते ना, ते असं स्प्रेड विथ कडंपर्यंत जाते आणि मगच ते पनीर पराठा किंवा कुठला आपण खायला चांगला होते. जर का सारण आतलं शेवटच्या काठापर्यंत गेलं ना, तरच पराठा खायला चांगला. नाही तर नुसतंच मध्ये सारण असलेलं आणि कढईनं फक्त चपातीच असली तर अजिबात खायला होत नाही. त्यामुळे म्हटलं, जाते सारण कधी बाहेर जाऊ दे, पण मला ते पनीरचं सारण शेवटच्या टोकापर्यंत न्यायचं होतं. चालू करू इकडे. बापरे, इकडे काल जरा रान काढलं, जरा पाणी कणे घालून घ्या, कारण पावसाचा काय पत्ताच नाही. हां, तर मी काय सांगत होते, फ्लावरची भाजी झाल्यानंतर चहा वगैरे केला. त्यानंतर मी इथे चपात्या डब्यासाठी बनवून घेतल्या. पहिल्यांदा पराठा बनवून घेतल्या. इतक्या पनीरचे फक्त 4च पराठे झाले होते, कारण भरपूर असं ते सारण घातलं होतं. त्यानंतर पोरांच्या डब्यासाठी आणि घरासाठी एकदमच चपात्या बनवून घेतल्या. त्यानंतर डाळ लावून घेतली कुकरला, तोपर्यंत पाणी आलं. मग हे पाण्याचं वगैरे काम सगळं करून घेतलं, कारण आता 2-4 दिवस कधी पाऊस गायबच झालेला आहे. त्यामुळे परत उन्हाळ्याचं रुटीन चालू करायला लागलं. म्हणजे झाडांना पाणी घालणं, दारात पाणी मारणं. पाऊस चालू होता त्यावेळी हे काम माझं वाचलेलं. म्हणजे फक्त प्यायचंच पाणी भरायला लागत होतं आणि वर टाकीमध्ये चढवायला लागत होतं. पण आता ऊन पडल्यामुळं कधी हे झाडांना, त्यात मी काल कसं थोडंसं असं माती वर खाली करून घेतलेली आहे, थोडंसं असं भांगलून घेतलं. फुलं अजून काढलेले नाहीत, आता नंतर काढणार आहे. कसले भारी दिसते. इथलं जरासं रान काढून वगैरे स्वच्छ केलेलं आहे आणि ह्याच्या पण फांद्या कधी छाटलेल्या आहेत, तसं लय पसरलेलं. चला थोडंसं कधी कॉक चालू केलं इकडला, बघतो कुठं पाणी आलंय. अरे देवा, इकडे यायलाच नाही होतं, आत्ता यायला लागलं. सर केलेलं जाईल नाही. ते एका हातात असं वाहतं पाणी करते, म्हणजे का नाही तर बादलीनं घालायला लागते. मग ओके, इथं आलं कुठं तटतंय, फास्ट येईना. आलं इकडंपर्यंत खाली जाऊ दे. असं मिरचीचं आहे, हे चवळीचं आणि जगदाळ्याचं वाटतं वरूनच. बघा कसलं आहे. ओके, इकडे पण जाते.
वाटत की नाही मातीचं हे असं ढेकळं पडलं त्यामुळे ते तठत पाणी. अजून खाली जायला पाहिजे. अरे देवा, इथंपर्यंत आणलेलं आहे पाण्याला हे बघा. अजून आता इकडून जरासं इकडं पाठवते. इकडं आ गया. एवढ्या अशाला गरमी केवढी वाटायला माहिती आहे, उष्णता घाम सुटला. तटाय नको, खाली जाऊ दे म्हणजे ह्या सवळीला जाते पाणी. ओके, आलेलं दिसलं. थांबा दाखवणारच. आले की नाही पाणी शेवटच्या चवळीपर्यंत. तोंड दाबले कसं पाणी निघते. डोंगर थोडे मोठे आहेत. तरी जरा पाणी घालून झालेलं. पाणी गेलं पण थोडं तरी झालं त्याचं समाधान. चलो, रान वगैरे काढलेलं. मग कसं थोडंसं खुरप्याचं असं मुळाला लागलेलं असेल ना, ते मूळ झाडांचं असं हलकं पडलेलं असते. त्यामुळे पाणी घालायचं म्हणजे परत असं व्यवस्थित ताजंतवानं होतं. चावीचं पाणी गेलं. मग मी माझं आवरलं आणि म्हटलं आता दुसऱ्या वेळेचा चहा झाला आणि आता देवपूजा करून घ्यायची. तर ही बघा रेमेडी मी बघितलेली, पण मला आज ट्राय करायची होती. कसं होणार हे मलाही माहिती नव्हतं. कारण कसं माझी पितांबरी संपलेली, म्हणजे आता जवळजवळ 10-12 दिवस झालं. बाजार आणला पण तेवढं एखादं किरकोळ असं राहतेच, ते लक्षात राहत नाही. मग आता तेवढ्यासाठी कोण जाणार, त्यामुळे ते राहिलंच. मी ही काल कधी असंच मोबाईल स्क्रोल करत असताना ही रेमेडी दिसली. म्हटलं चला आता माझे डाग पण पडलेले आहेत कळशीला, तर ते बघूया घासून. तर हे बघा आश्चर्य आहे, इतकं भारी निघाले ना, म्हणजे माझा विश्वासच बसत नाही. म्हणजे मला पहिल्यांदा ते रेमेडी करताना पण असं वाटलं नव्हतं की ह्यानं स्वच्छ निघेल. पण ठीक आहे, एखाद्या वेळी घासून निघेल एवढं तर माझ्या मनात होतं. पण एवढं भारी निघालं ना, सगळे डाग गेले. पितांबरी तुम्हाला आणावीच लागणार नाही, कारण हे जे केलेले ना रेमेडी हे घरच्या साहित्यातूनच बनवलेले आहे आणि फारसं नाही, फक्त 3-4च साहित्य घेतलेलं आहे. तर इतकं छान निघालेलं आहे ना. हे बघा कळशी पहिली कशी होती, काळवणलेली अशी डाग पडलेली, आणि आता तुम्हाला दिसत असेलच. हे बघा पूर्ण अशी क्लीन झालेली, एवढी भारी ना. खरंच ज्यांनी बनवले ना, खरंच त्यांना कधी दंडवत म्हणेन, कारण इतकं छान बनवली होती. आणि मला आनंद झाला होता, कारण माझी कळशी 10-15 दिवसानं का असेना डोळा उघडल्यासारखं दिसत होती. तुम्हाला ना अजून एक पाण्याची ती छोटी वाटी असते ना, मी पाणी भरून ठेवते, ती तुम्हाला दाखवते. बघा जवळून बघा, काळी झालेले ह्याचं मूळ बघा असं तळालं आहे बघा. झालं. आता ती रेमेडी लावून तुम्हाला घासून धुवून दाखवते. तर ह्या रेमेडीमध्ये काय काय वापरलेलं आहे माहिती आहे त्यांनी. फक्त गव्हाचं पीठ 2 चमचे मी घेतलं, कारण मला थोडेसेच देव आहेत माझे म्हणून. त्यानंतर हळद 1 चमचा घेतली. त्यानंतर मीठ 1 चमचा घेतलं आणि त्यानंतर मी ह्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकला वाटीत. त्यानंतर थोडंसं पाणी घालून ती अशी पेस्ट टाईप केलेलं आहे. त्यानं हे मी घासून आहे बघा किती स्वच्छ निघालेलं आहे. ताईनं तुम्हीही कधी पितांबरी आणण्यापेक्षा हे असं करून बघा. हे सगळं माझी देवपूजा करून झाली होती, फक्त फुलं आणायची बाकी होती, कारण बाहेर थोडंसं असं झिरमिट पाऊस होता, म्हणून म्हटलं पहिल्यांदा पूजा करून घ्यायची आणि नंतर कधी माझं नामस्मरण वगैरे सगळं झालेलं आहे. आता म्हटलं पाऊस गेलेला, ऊन परत लगेचच ऊन पाऊस असं चालू आहे, त्यामुळे म्हटलं फुलं काढून आणायची आणि देवाला वाहायची.
फुलं वगैरे वाहिली आणि म्हटलं आता बसण्यापेक्षा ना कपडे मशीनला थोडी रोजची होती ती लावून घेतली. आणि ह्याने बाहेर गेलेले तिरुपतीला, ह्यांचे कपडे ठेवले होते. म्हटलं पाणी जास्त असेल त्यावेळी मी धुवून टाकेन, कारण हे हातावर धुवावे लागतील मला. तर ती आता गरम पाण्यात म्हटलं भिजवून ठेवणार 2-4 तास आणि दुपारनंतर धुतली तरी पण चालते बाहेर बसून. तर म्हटलं पहिल्यांदा कणी भिजत घालूया गरम पाण्यामध्ये. गरम पाण्यामध्ये भिजवली कशी पटकन निघतात, जास्त असे घासावे लागत नाहीत. कपडे सॅक वगैरे सगळंच म्हटलं आज धुवून घेणार, कारण रोज जरा जरा असं नको वाटतं. मी एकदा कपडे काढली की नाही मग सगळेच कपडे एकदमच धुवून घेते. थोडासा त्रास होते पण रोज त्यातच बसावं लागत नाही. तर जर्किंग वगैरे ते सगळंच की नाही मी भिजत घातलं. त्यानंतर म्हटलं हातासारखी टॉयलेट बाथरूम पण स्वच्छ करून घ्यायचं घासून. ते सगळं आवरून आत्ता बरोबर 6:30 वाजलेत. आत्ता बरोबर 10:30 वाजलेत. आणि आता टॉयलेट बाथरूम साफ करून भात ठेवला गॅसवर आणि थोडंसं आता बसले. आणि सकाळी 6:15 वाजल्यापासून एकसारखं चालू आहे माझं काम. चपाती भाजी फ्लॉवरची केली, त्यानंतर पनीरचा पराठा, चहा 2-3 वेळा झाला. त्यानंतर दूध गरम करून झालं, डाळ केली, फोडणीला टाकली, पाणी भरलं, सगळ्या झाडांना पाणी घातलं, दारात पाणी मारलं. कपडे थोडी रोजची मशीनला लावली. ह्यांची कपडे जे तिरुपतीला गेलेले ते सगळे सॅक वगैरे आता भिजत घातलेले गरम पाण्यात. दुपारी धुणार, 3-4 वाजता धुईन, म्हणजे भिजलं की निघते पटकन. टॉयलेट बाथरूम घासले, देवपूजा झाले. आता फक्त फरशा पुसायच्या राहिल्यात, त्या आता तासाभरानं करेन जरा.